नमस्कार मंडळी, आज मी माझ्या काही मित्रांसोबत चाललो आहे ट्रेकिंगला. प्रबळगड आणि कलावंतीण. पनवेल रेल्वे स्टेशन पासून साधारण 15 किलोमीटरवर असलेला प्रबळगड आणि कलावंतीणचा सुळका हा हायवेवरून पटकन नजर वेधून घेतो. पनवेलवरून शेडुंग आणि पुढे ठाकूरवाडी या किल्ल्याच्या बेस विलेज पासून ट्रेकची सुरुवात होते. प्रबळगडाला फार मोठा इतिहास सुद्धा लाभलेला आहे. गडावर जाणाऱ्या या कच्च्या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम सध्या सुरू आहे. किल्ला नक्की कोणत्या काळात बांधला गेला याचे ठोस पुरावे नसले तरी साधारण बहामनी काळात बांधला गेला असावा. मुरंजन या नावाने आधी किल्ला ओळखला जायचा. साधारण 1636 मध्ये शिवाजी महाराज, जिजाऊ माता आणि शहाजी राजांचं येथे वास्तव्य होतं. पण माहुलीच्या तहामध्ये संपूर्ण उत्तर कोकण आणि प्रबळगड मुघलांच्या ताब्यात गेलं. पण पुढे 1656 मध्ये महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर त्यांचे सरदार आबाजी महादेव यांनी कल्याण भिवंडी पासून ते चेऊल आणि रायरी पर्यंतचा सारा मुलूक स्वराज्यात सामावून घेतला. रायरी म्हणजेच रायगडचा प्रांत. हा गड जिंकल्यावर महाराजांनी मुरंजनचं नाव प्रबळगड केलं. गडावर जाताना आपल्याला मध्येच गणपती आणि हनुमानाची मूर्ती सुद्धा कोरलेली दिसते. साधारण 1-1.5 तासाचा ट्रेक करून आपण प्रबळगड माचीवर येतो. येथे आपली राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय होऊ शकते. आमची सोय सुद्धा आम्ही येथेच केली होती. कॅम्पसाइटला पोहोचून थोडं फ्रेश होऊन आराम करून मग निघायचं ठरलं. आज प्रबळगड आणि उद्या सकाळी लवकर उठून कलावंतीणचा सुळका करायचा असं ठरलं होतं. पण ऊन बघून आम्ही प्लॅन चेंज केला. आज कलावंतीणचा सुळका आणि उद्या प्रबळगड. कलावंतीणचा रस्ता हा प्रबळगड माचीवरून पुढे गावातून जातो. गाव सोडलं की साधारण 30 मिनिटाची खडी चढाई आहे. ही 30 मिनिटाची खडी चढाई आपला घाम काढते. या रस्त्यामध्ये आपल्याला काही लिंबू पाणी, कोकम सरबतचे स्टॉल सुद्धा बघायला मिळतात. खडा चढ संपला की सुरू होतो तो खरा थरार. 80 डिग्रीमध्ये कोरलेल्या उभ्या पायऱ्या. कलावंतीण करत असताना आपल्या मागेच आपल्याला प्रबळगड दिसून येतो. माझा प्रत्येक मित्र या शिड्यांचा थरार अनुभवायला एक्साइटेड दिसत होता. फारसा ट्रेकिंगचा अनुभव नसलेली ही मंडळी आणि त्यात फेब्रुवारी मधला ट्रेक
म्हणजे त्यांचा कसच लागला होता. या थराराचा अनुभव घेताना प्रत्येक पाऊल सावकाश आणि सावधगिरीने ठेवावा. शिड्यांचा थरार संपून शेवटी आपण एका माथ्यावर पोहोचतो. तिथून प्रबळगड स्पष्टपणे दिसू लागतो आणि बाजूचा परिसर सुद्धा. सुळक्याचा शेवटचा माथा हा असा शिड्यांवरून चढावा लागतो. गावकरी शिड्या लावतात आणि बाजूला रस्सी सुद्धा. आपल्याला जसं पाहिजे तसं वर जाऊ शकतो. इथून पनवेल आणि उत्तर कोकणचा संपूर्ण भाग खूप छानपणे बघता येतो. सुळक्याच्या माथ्यावरती महाराजांची मूर्ती बसवलेली दिसते आणि म्हणूनच शूज खाली काढून आपल्याला गावकरी वर जाऊ देतात. थोडा वेळ इथेच बसून परिसर निहाळून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. शिड्या उतरण्यापूर्वी लिंबू पाणी आणि कोकम सरबत पिऊन थोडा आराम केला. कलावंतीन चढण्यापेक्षा उतरताना जास्त थरार आहे तो असा.
पूर्ण ट्रेक संपून शेवटी प्रबळगड माचीवरती येऊन आम्ही जेवायला बसलो. आजचा दिवस जेवून थोडा आराम करून इथेच संपवायचा होता, कारण उद्या सकाळी प्रबळगड करायचा आहे.